पुणे महानगरपालिकेच्या वतीनं खरं तर पुण्यामधल्या विविध ठिकाणी जे रस्त्याच्या नवीन ड्रेनेज लाईनचं जे आहे ते काम सुरू आहे। सध्या आपण पुण्यातील शिवाजीनगर भागामध्ये आहोत आणि शिवाजीनगर भागातल्या या परिसरात बघतो की जवळपास 100 मीटरचाच रस्ता आहे, मात्र महिनाभरापासून ह्या रस्त्याचं काम सध्या सुरू आहे। त्यामुळं या रस्त्याचं काम सुरू असताना जे धुळीचं जे प्रमाण आहे त्या धुळीच्या प्रमाणामुळे साहजिकच आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात जो आहे तो त्रासाला सामोरे जावे लागत आहे। त्याचबरोबर ती रस्त्याचं काम अगदी दिरंगाईनं सुरू असल्यामुळं या ठिकाणी कुठलीही सुरक्षित ज्या उपाययोजना आहेत त्या करण्यात आलेल्या नाही। त्यामुळे धोका होण्याचा किंवा अपघात होण्याचा सुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आजूबाजूला ज्या गाड्या पार्किंग केल्या आहेत त्या गाड्यावरती खरं तर धूळ साचताना दिसत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या परिसरामध्ये अनेक दुकाने आहेत, त्याचबरोबर ती भोजनालय आहे, त्या भोजनालयामध्ये अनेक विद्यार्थी येत आहेत। त्या विद्यार्थ्यांना सुद्धा खरं तर या धुळीच्या मोठ्या समस्याला सामोरे जावे लागत आहे। त्याचबरोबर ती रस्त्याचं काम करत असताना ठेकेदाराकडून जे राडारोडा आहे तो रस्त्यावरतीच टाकण्यात आलेला आहे। जवळपास एक महिनाभरापासून हे काम सर्व सुरू असताना सुद्धा कुठलीही उपाययोजना जी आहे ते सध्या करण्यात आलेली आहे। या ठिकाणी काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर या रस्त्याचं काम गेली महिनाभरापासून सुरू आहे, कुठल्या नक्की समस्याला सामोरे जावं लागत आहे? गेले 1 महिना झाला इथं काम चाललंय। पाण्याची लाईन आणि ड्रेनेज लाईनची एकत्र झाली होती, त्याच्यासाठी आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना फोन केले होते। 1 वर्ष झालं, 1 वर्षापूर्वी आम्ही महापालिका आयुक्तांना सांगितलं होतं की बाबा PWD मार्फत ही कामं होत आहेत, ती व्यवस्थित होत नाही आहे, ती महापालिकेच्या अखत्यारीत करा। आयुक्तांना आम्ही पत्रव्यवहारसुद्धा केला होता, ते एकदा पत्रव्यवहार त्यांनी काय व्यवस्थित त्याकडे दुर्लक्षित केलं, कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही। आज ह्या इथं परिस्थिती अशी की PWDच्या अधिकाऱ्यांना पुणे महानगरपालिकेचे नक्की या लाईन का आहेत, ड्रेनेज लाईन काय आहेत, पाण्याच्या लाईन किती आहेत याची कुठलीही माहिती नसती। पण आमदार फंडामुळे ही विषय होतो, तेव्हा त्यांना सांगितलं की आमदार फंड कॉर्पोरेशनच्या ताब्यात घ्या आणि महापालिकेमार्फत हे काम करा। आज ही परिस्थिती अशी ह्याच्यामुळे आहे की कॉन्ट्रॅक्टर कोण आहे काय कळत नाही, येतोय काम करून जातोय निघून गेलाय। आज हे काम पूर्ण होऊन 8 ते 10 दिवस झालेले आहेत। ह्याच्यामुळे अजून कोणत्याही प्रकारचं फक्त साफसफाई केली, नागरिकच साफ करतात। आता हे जे पाणी बिणी टाकले लोकांनी शिंपडलेलं आहे का, आता धूळ उडू नये म्हणून शिंपडलं आहे काय। रस्त्यावर येणारी जाणारी वाहने म्हणा, हे म्हणा, ह्याच्या मोठ्या प्रमाणात वाहनं लोक आज इथं एवढ्या मेस आहेत, बाहेरगावची मुलं आहेत, खाण्यातनं कुठं धुळीच्या साम्राज्यातनं त्यांना पोटातनं काही आजार झाले किंवा काय झालं किंवा ह्याला जबाबदार कोण? वेळेत काम पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची, ती करून घेण्याची जबाबदारी कोणाची? हा यातला मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की वेळेत कामं होत नाहीत आणि योग्य पद्धतीने नियोजनबद्ध कामं होत नाहीत, हा त्याच्या मागचा सगळ्यात मोठा दोष आहे। खरं तर आता इथले स्थानिक नागरिक आहे, या सर्व समस्यांचं काही परिपत्रक जे आहे ते किंवा इथला काही ज्या सर्व समस्याच्या गोष्टी आहेत याचा संबंधितांसोबत काही याचा पाठपुरावा तुम्ही केला का, हे कामं लवकर व्हावं म्हणून? याच्यासाठी आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं। त्यांनी म्हटलं आम्ही लवकरात लवकर हे काम पूर्ण करू, पण हे काम आमच्या ह्याच्यातलं हद्दीतलं नसल्यामुळं हा आमदार फंड आहे आणि आमदार फंडाचं काम हे PWD मार्फत होतं, म्हणून त्यांनी त्या महापालिकेच्या लोकांनी PWDच्या लोकांना बोलून घेतलं, त्यांनी बघितलं आणि निघून गेले। पण काम किती पूर्ण झालं, काम व्यवस्थित झाले किंवा नाही याची खात्री नाही। ह्याच्यामध्ये आता ह्या एवढ्याशा रस्त्यामध्ये ड्रेनेज लाईन 1 नाही 10-100 चेंबर झाले आहेत। आत्ता इथं जर तुम्ही चेंबर मोजत गेला तर 50 चेंबर तुम्हाला सापडतील। मग हे चेंबरचं काय, नक्की काय? हे नियोजन शून्य असलेलं काम, त्याच्यामुळे लोकांना होणारा त्रास हा भविष्यात इथनं एक पावसाळी लाईन आहे, त्या पावसाळी लाईनचं काय झालं परमेश्वरालाच माहिती काय। जेव्हा केव्हा पाऊस पडेल किंवा इथं पाणी साठेल तेव्हाच कळेल की बाबा ही पावसाळी लाईन जोडली आहे किंवा नाही, हा त्यातला मागे नक्की त्रास काय होतोय? म्हणजे इथला ह्या ज्या ड्रेनेज लाईन अजून काम दिरंगाईनं होतं, इथं त्रासाला कुठल्या सामोरे जावं लागतंय? याचं काय नाही की याचं सगळं त्रास म्हणजे एकाचं की इथं नियोजनच नाही आहे, कामाचं नियोजन नाही। कारण इथं एक चेंबर नाही, 2 ड्रेनेज लाईन आहे की बाबा एकाच ड्रेनेज लाईन क्लिअर करावी आणि बाकीच्या ॲड कशा करायचं आहे ह्याचं नियोजन नसल्यामुळे हे काम लांबलं गेलं आणि ठेकेदारांनी कुठलं नियोजन केलं नाही आणि ठेकेदाराचं नियोजनबद्ध काम करून घेण्याची जबाबदारी PWDच्या अधिकाऱ्यांची होती, ती त्यांनी आज रोजीपर्यंत पूर्ण केलेली नाही। खरं तर एकंदरीत आपण बघू शकतो की हे रस्त्याचं काम सुरू आहे आणि जवळच ज्या मेस जे आहे ते सध्या या ठिकाणी सुरू आहे। अनेक विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी मेसमध्ये जेवणासाठी येत आहेत, मात्र रस्त्याचं काम एकीकडे ठिकाणी सुरू आहे आणि दुसरीकडे हे जे मुलं आहेत ते जेवण करतात, म्हणजे त्यांच्यासुद्धा खरं तर आरोग्याचा जो गंभीर प्रश्न खरं तर उद्भवू शकतो। आता सुद्धा आपण बघू शकतो की ह्या रस्त्याचं काम गेली 1 महिन्यापासून सुरू आहे। आपण या ठिकाणी आणखी बघू शकतो की अनेक भोजनालय जे आहे ते सध्या या रस्त्यालगतच सुरू आहेत आणि या रस्त्यालगतच सध्या हा मेसचं जे आहे ते अनेक विद्यार्थी या ठिकाणी येत असतात, जेवण करत असतात।
असतात. मात्र मोठा प्रश्न खरं तर जे आपण बघू शकतोय की या ठिकाणी अनेक विद्यार्थी असतील किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी आहेत ते खरं तर जेवणासाठी मेसवरती येत असतात. मात्र अनेक समस्या ज्या आहेत ते सामोरे त्यांना जावं लागते. खरं तर हे मेस चालक जे आहेत त्यांना आपण विचारू का, खरं तर अनेक विद्यार्थी या ठिकाणी जेवणासाठी तुमच्याकडे येत असतात, काय त्यांना नक्की समस्यांना सामोरं जावं लागतंय? काय नाही, धुळीचा त्रास होतोय त्याच्यामुळे थोडंसं मुलांना धुळीचा वगैरे त्रास आहे. बाकी लवकरात लवकर काम झालं पाहिजे, बाकी काही नाही. साधारण हे काम किती दिवसापासून सुरू आहे? 8-10-12 दिवस झाले बस त्याच्या चालू आहे पण काम. आज हे आमचे ड्रेनेज लाईनचंही करून दिलं त्यांनी व्यवस्थित चेंबर. फक्त काम व्यवस्थित करतात, लवकरात लवकर केलं पाहिजे एवढंच. धुळीचा त्रास जेणेकरून कमी होईल. एकंदरीत आपण बघू शकतोय खरं तर काम जे आहे ते दिरंगाईने सुरू आहे आणि त्यामुळे साहजिकच इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्या स्थानिक नागरिकांना मोठ्या समस्याला सामोरे जावं लागत आहे. हे काम लवकर पूर्ण करून घ्यावं असं इथल्या स्थानिक जे नागरिक आहे त्यांचं म्हणणं आहे. सध्या आपल्याला ते पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.